नमस्कार. तर आज आपण चीझी पास्ता कसा बनवायचा हे पाहूयात. तर त्यासाठी गॅसवर कोणतेही भांडे घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका. त्यामध्ये मीठ व 1 चमचा तेल टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. चमच्यानं एकदा हलवून घ्या. आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर पाणी उकळल्यानंतर यामध्ये 1 वाटी पास्ता टाका व पास्ता 80% शिजू द्या. याला साधारणतः 7 ते 8 मिनिटे लागतात. 7 ते 8 मिनिटांमध्ये पास्ता बरोबर 80% शिजतो. अधूनमधून हलवत राहा व पास्ता शिजला का नाही हे चेक करण्यासाठी स्टिकने चेक करून पहा व्यवस्थित 80% शिजलेला आहे. आता गॅस बंद करून पाण्यामधून पास्ता वेगळा करा किंवा गाळणीने पाणी वेगळं केलं तरी चालेल. मी झाऱ्याने प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता पास्ता साईडला ठेवून गॅसवर एक कढई ठेवा. त्यामध्ये 1 चमचा तेल व 1 चमचा बटर ॲड करा. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या चिरून टाका. थोडासा कांदा 2 चमचे साधारणतः टाका व त्याला साधारणतः फक्त 1 मिनिटे परतून घ्या. जास्त लाल करायचं नाही. फक्त 1 मिनिटे हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात. आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मैदा ॲड करा व अगदी अर्धा मिनिटे हलवत राहा. मैदा करपणार नाही याची काळजी घ्या. फक्त अर्धा मिनिटे हलवून यामध्ये ज्या वाटीने पास्ता घेतलेला आहे त्याच वाटीने 1.5 वाटी दूध ॲड करा. हे परफेक्ट प्रमाण आहे. सुरुवातीला 1च वाटी दूध ॲड करायचे आहे व चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. अगदी एवढेच दूध टाकले तर हलवत राहिल्यानंतर गाठी राहत नाहीत. व नंतर हलवून झाल्यानंतर राहिलेले अर्धा वाटी दूध नंतर ॲड करा व यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका व चांगली उकळी आल्यानंतर शिजवून घेतलेला पास्ता ॲड करा व चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1.5 वाटी दूध वापरल्यानंतर सॉस कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही. अगदी परफेक्ट माप आहे. तर आता चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये ऑर्गॅनो व चिली फ्लेक्स ॲड करा व ऑर्गॅनो चिली फ्लेक्स टाकल्यानंतर 1 मिनिटे शिजू द्या. तर 1 मिनिटे झालेले आहेत. व्यवस्थित हलवत राहा. अधूनमधून हलवत राहा याला. आता यामध्ये चीज ॲड करा. तुमच्याकडे जे कोणते अवेलेबल असेल ते ॲड करा. माझ्याकडे स्लाईस होते म्हणून मी स्लाईस टाकत आहे. व आता चीज टाकल्यानंतर 1 मिनिटे व्यवस्थित हलवून घ्या. पास्ता बनवताना सतत अधूनमधून हलवत राहायचे कारण की मैदा टाकल्यामुळे खाली चिटकायची भीती असते. आणि मंद गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस करायचा नाही. आता आपला इथे चीज पास्ता तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व परत भेटूया अशाच नवनवीन व सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.